नमस्ते सर्वांना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारेवाडी या ठिकाणी शिक्षण सप्ताहांतर्गत प्लांट्स फॉर मदर वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्यामध्ये जवळपास 50 वृक्ष लावण्याचं ठरलं होतं, परंतु त्या दिवशी जवळपास 20 ते 25 झाडं लावण्यात आली व उरलेली जी वृक्ष होती त्याचं वृक्षारोपण आज आपल्या शाळेमध्ये करण्यात आले. या ठिकाणी जी झाडं लावली होती ती कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत, त्याचबरोबर आज जी झाडं लावली आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा पालकांना, विद्यार्थ्यांना दाखवण्यात येत आहे की आज आपल्या झाडाची अवस्था काय आहे ती पाहायची आहे व इथून पुढे आपण आपल्या झाडांची काळजी घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही बघताय जवळपास 50 वृक्ष या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओतून दिसत आहेत. त्यामध्ये पहा, वडाची झाडं आहेत, वड, पिंपळ, त्याचबरोबर चिंचाची झाडं आहेत, हेळ्याची झाडं आहेत, त्याचबरोबर पेरू, सीताफळ, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व झाडं आपण पाहायची आहेत. या ठिकाणी पहा, बऱ्याच झाडांची काय झालेली आहे, काळजी न घेतल्यामुळे ती झाडं मरत आहेत. तरी विद्यार्थ्यांनी त्या झाडांकडे लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी पहा, आपल्या झाडांची कशी स्थिती आहे तुम्ही सर्व व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे आणि इथून पुढे वर्षभर त्या विद्यार्थ्यांनी आपापलं जे झाड आहे त्या झाडाची काळजी घ्यायची आहे. आज बऱ्याच विद्यार्थ्यांनी झाडांच्या भोवतालचं गवत काढलेलं आहे. आज बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. धन्यवाद. आज किचनच्या बाजूला ही शेवग्याची पहा झाडे लावण्यात आलेली आहेत. अतिशय छोटीशी झाडं आहेत. ही झाडं जगली पाहिजेत. जवळपास 8 ते 10 शेवग्याची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. त्याचबरोबर शाळेच्या ग्राउंडमध्ये जी लावलेली झाडं आहेत ही झाडं कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत तुम्ही पाहू शकता. पहा, या ठिकाणी हे आवळ्याचं झाड आहे, हे हेळ्याचं झाड. ह्या झाडाला पाणी जास्त झालेलं आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी या झाडांची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर शाळेच्या मेन आवारात जी झाडं लावली होती तीसुद्धा अतिशय सुंदर आहेत. बघा, हे हेळ्याचं झाड छान आलेलं आहे. या ठिकाणी काही फणसाची पण झाडं लावलेली आहेत, तीसुद्धा चांगल्या अवस्थेत आहेत. हे पिंपळाचं झाड आहे, हे फणस आहे. त्यानंतर या ठिकाणी हे फणसाचं झाड आहे, त्याचबरोबर हे वडाचं झाड आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आज झाडांना माती घालून त्या ठिकाणी कंपाऊंड करून घेतलेलं आहे. खूप छान. या ठिकाणी हे सुद्धा झाड बघा, जास्वंदीचं झाड होतं. त्यानंतर या ठिकाणी काही विविध वेगळ्या प्रकारची झाडं आहेत, तीही चांगल्या स्थितीमध्ये आहेत. एकंदरीत आज शाळामध्ये जी झाडं लावली जवळपास मोजली गेली 49 झाडं या ठिकाणी शाळेत लावण्यात आलेली आहेत. या ठिकाणी ही 2 झाडं अगोदरच लावली होती, 50 आणि ही 51.